महाराष्ट्र सेवा मंडळाच्या वतीने आपण 3 शाळा चालवतोय आणि तिन्ही शाळेमध्ये जे विद्यार्थी आहेत ते सर्व अत्यंत रूढीवाणी सगळे विद्यार्थी आहेत, परंतु सर्व रूढीवर असतो सुद्धा त्यांचं जे शिक्षणाचे त्यांची जी आवड आहे ते पाहता असं वाटतं हे आम्ही बरंच हे आम्हाला भेटलेलं आहे. त्याच पद्धतीने आमच्याकडे जो स्टाफ आहे स्टाफसुद्धा इतकं डेव्हलपमेंट काम करतो. शिक्षण क्षेत्रात नवीन आव्हाने येत आहेत आणि आमची संस्था ते संपूर्ण आव्हाने पेलण्यासाठी सज्ज आहेत. आता आम्ही या वाक्यापासून संपूर्ण डिजिटल स्कूल आम्ही सुरू करतो आहे आणि इंग्लिशसुद्धा आता पहिली आमची CBSE आमची पहिलीचा वर्ग यांना आम्ही पहिल्यांदा इंग्लिश म्हणणं आम्ही सुरू करतो आहे. तर आमची सर्व नागरिकांना विनंती आहे की आपल्या पाल्यांना आमच्या शाळेत त्यांनी टाकावे आणि आमचे काही नवीन आमचे जे काही सुविधा देत आहोत त्याचा आपण लाभ घ्यावा. प्राथमिक शाळा प्रिंजी रतनजी पटेल हायस्कूल, शंकरराव सतोबा डावकर कन्या विद्यालय या शाळा कार्यरत असून आमच्या महाराष्ट्र सेवा मंडळाच्या भव्य इमारत, भव्य प्रांगण आणि आमचे मुलं आणि यांना घडवणारे गुरुजन ते खूप क्वालिटी चांगली आणि आमच्या आता शाळेला खूप आता डिजिटल बोर्ड आम्ही चांगल्या कंपनीचे डिजिटल आमची शाळा आता झालेली आहे. तुम्हाला विनंती आहे की पालकांना आमच्या शाळेत प्रवेश जास्तीत जास्त संख्येने द्यावा आणि आता एक नवीन पण एक बस घ्यायचा आमचा विचार चालू आहे. बसद्वारे सगळ्या विद्यार्थ्यांना येण्या जाण्याला जर सुलभ होईल तरी सर्वांना विनंती आहे की आमच्या महाराष्ट्र सेवा मंडळमध्ये प्रवेश जास्तीत जास्त घ्यावा. धन्यवाद. आता प्रत्येक वर्गामध्ये एक डिजिटल बोर्ड बसवलेले आहेत आणि सर्व विद्यार्थी स्वतःहून ते डिजिटल बोर्ड वापरत आहेत. सर्व शिक्षक त्यांना त्या डिजिटल बोर्डच्या माध्यमातून शिक्षण देत आहेत आणि आमच्याकडे कॉम्प्युटर लॅबसुद्धा आहेत. प्रत्येक शाळेमध्ये 12 कॉम्प्युटर बसवलेले आहेत. मुलांना कार्यानुभवामध्ये त्यांना कॉम्प्युटरचं ज्ञान दिलं जातं आणि माझी अशी तयारी आहे की पुढील वर्षापासून जे आता येऊ राहिलेले नवीन शिक्षण आहे, जे AI तंत्रज्ञान आहे, ते तंत्रज्ञानसुद्धा आपल्या शाळेमध्ये कार्यान्वित करायचं व मुलांना पुढील भावी पिढी काय करायचं ज्याकरता त्यांना पुढील सर्व सुविधांना सामोरं जाता येईल व त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडेल. तरी सर्व पालकांना माझी विनंती आहे की त्यांनी आपल्या पाल्याला महाराष्ट्र सेवा मंडळाच्या शाळांमध्ये प्रवेश घ्यावा व आपल्या पाल्याच्या वृत्तीमध्ये वृद्धिंगत कशी होईल असा प्रयत्न आम्ही करणार आहोत. तेव्हा त्यांनी आपल्या पाल्याचा प्रवेश सर्व महाराष्ट्र सेवा मंडळाच्या 3 शाळांमध्ये जिथं योग्य असेल तिथं घ्यावं ही आपल्या सर्वांना विनंती.